नमस्कार. नवरात्रीचं पर्व आहे. आदिशक्तीची पूजा होते. शक्ती, भुक्ती, मुक्ती, युक्ती आणि मातृत्वाची पूजा आहे. आणि त्याचबरोबर ती कलेची सुद्धा अधिष्ठात्री आहे. या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्रीच्या या पर्वामध्ये विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मिराक इव्हेंट्स प्रस्तुत बंध आत्मसन्मानाचे रंग कर्तृत्वाचे या मालेत आज कलेची अधिष्ठात्री असलेल्या कीर्तन कलेला आपण जाणून घेणार आहोत. कीर्तन कलेविषयी जाणून घेणार आहोत आणि भेटणार आहोत मृण्मयी कुलकर्णी भाटवडेकर यांना. नमस्कार मृण्मयी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुझं हार्दिक स्वागत. खूप खूप धन्यवाद. अतिशय महत्वाची अशी कला तू जोपासतेस, कीर्तन कला जोपासतेस, जी एक राष्ट्रीय समाज सेवा म्हणता येईल अशी कला तू जोपासतेस. त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. आणि अगदी बालसुलभ प्रश्न आहे की ही कीर्तन कलेची सुरुवात किंवा याचं प्रेरणास्रोत नेमकं कुठलं आहे तुझं? माझ्या कीर्तन कलेला सुरुवात झाली तेव्हा तर खरं म्हणजे मी इतक्या लहान वयात होते की कीर्तन ही कला आहे हे सुद्धा कळण्याचं वय नव्हतं. 15 वर्षाचं वय होतं. 10वीची परीक्षा नुकतीच झालेली होती आणि आईने सांगितलं की तुला कीर्तनाच्या शिबिराला जायचं आहे. नागपूरमध्ये शक्तीपीठ रामनगर म्हणून संस्था आहे, तिथे कीर्तनाचं दरवर्षी शिबिर होतं. आई तिथे घेऊन गेली आणि कीर्तन केलं नाहीस तरी चालेल पण चांगल्या 4 गोष्टी तुझ्या कानावर पडतील त्या गोष्टी ऐक, कीर्तन करत असं मी म्हणत नाही तुला असं म्हणत तिने मला त्या कीर्तन शिबिराला पाठवलं. आणि त्यानंतर ते कीर्तन शिबिर झाल्यानंतर महाराष्ट्र दर्शनला आईबाबा गेले होते आणि त्याचं मावंद होतं. त्यानिमित्त माझं कीर्तन सगळ्यांनी कौतुक म्हणून ठेवलं, नुकतीच शिकली आहे म्हणून. आणि तेव्हा पहिलं कीर्तन केलं त्या सगळ्या मावंदामध्ये आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली ती झालीच. आणि आजतागायत आईची प्रेरणा तेव्हाही पाठीशी होती, आजही आहे आणि तिच्याच प्रेरणेने आजही कीर्तनाची वाटचाल सुरूच आहे. कीर्तनाच्या क्षेत्रात येण्याचं ठरवलं, मग त्याच्यासाठी त्या पद्धतीचं शिक्षण तू घेतलंस का? हो. तेव्हा म्हणजे शक्तीपीठातनं कीर्तन शिबिरातनं कीर्तन शिकले. तेव्हा समितीच्या माध्यमातून नागपुरात अनेक ज्येष्ठ कीर्तनकार त्या शिबिरात मार्गदर्शन करायचे, तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आणि त्यानंतर नागपुरातले ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण डॉक्टर दिलीप बुवा डबीर, राष्ट्रीय कीर्तनरत्न, तर त्यांनी एका सत्रामध्ये कीर्तन ऐकलं आणि मला कीर्तन शिकायला त्यांच्याकडे बोलावलं. आणि त्यानंतर त्यांच्याकडे कीर्तनाचं मार्गदर्शन घ्यायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या नागपुरात 2001 साली कालिदास विद्यापीठाचं त्याच्याशी संलग्नित असलेलं कीर्तन महाविद्यालय, ज्यामध्ये कीर्तनशास्त्राचा पदवी अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केला, तर तो अभ्यासक्रम मी पूर्ण केला. कीर्तनशास्त्र MA पूर्ण केलं आणि अशा रीतीने शास्त्रीय पद्धतीने पण कीर्तनाचं शिक्षण पूर्ण केलं. नारद मुनींना खरं म्हणजे कळलाव्या म्हणतात, पण खऱ्या अर्थाने नारद मुनी सगळ्या सृष्टीमध्ये संचार करत असताना कीर्तनाची ही सेवा करतात. त्याबद्दल काय सांगशील? जसं आता तुम्ही म्हटलं की नारदांना आपण कळलावे नारद म्हणूनच ओळखतो, पण कीर्तनाच्या क्षेत्रात किंवा सगळ्याच क्षेत्रात बोलायचं झालं तर आद्य कीर्तनकार म्हणून देवर्षी नारदांना आम्ही प्रथम नमन करत असतो. याज्ञवल्क्य मुनीं वंदे संत ज्ञानेश्वरम तथा आद्य कीर्तनकाराय नारदाय नमो नमः असं म्हणून नारदांचं स्तवन आम्ही कीर्तनकार मंडळी करीत असतो. आणि नारदांनी सगळ्या त्रिभुवनात भ्रमण करून या कीर्तनाला सुरुवात केली आणि समाजाचं प्रबोधन सगळ्यात पहिल्यांदा कीर्तनाच्या माध्यमातून देवर्षी नारदांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे ही कीर्तनाची जी परंपरा आहे ती नारदीय कीर्तन परंपरा म्हणूनच प्रसिद्धीला आलेली आहे. आणि ही कीर्तन परंपरा जोपासत असताना नारदीय कीर्तन परंपरेप्रमाणे पौराणिक आख्यानं तर अनेक लावतोच. दरवर्षी अनेक जन्माख्यानं, गोपालकालेची आख्यानं, संतांची चरित्र ही सगळी सांगत असताना माझा विशेष कटाक्ष असतो तो म्हणजे राष्ट्रीय विषयांवर. कारण माझे कीर्तन क्षेत्रातले जे गुरु आहेत ते म्हणजे राष्ट्रीय कीर्तनरत्न डॉक्टर दिलीप बुवा डबीर, आणि त्यांचं पहिलं राष्ट्रीय कीर्तन मी ऐकलं आणि त्यांच्या कीर्तनाने मी अतिशय प्रभावित झाले. कारण आज आपण म्हणतो पौराणिक कथा लावत असताना सुद्धा पण आज आपली देवळं किंवा आपले देव सुद्धा जे सुरक्षित आहेत
ते आपल्या राष्ट्रामुळे सुरक्षित आहे. राष्ट्रच जर राहिलं नसतं तर आपली मंदिरं सुद्धा किंवा आपले पूजनीय देव सुद्धा आपल्याला बघायला मिळाले नसते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे राष्ट्र ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे किंवा या देशाचं आपल्या स्वातंत्र्य ज्यांच्यामुळे अबाधित राखलं गेलंय, अशांची चरित्र, राष्ट्रवीरांची चरित्र, क्रांतीवीरांची, क्रांतिकारकांची चरित्र कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या पुढे यायला हवी. आणि विशेषत्वानी आजच्या तरुण पिढी पुढे, कारण आज आपण नाही म्हटलं तरी पूर्वीच्या तुलनेमध्ये वाचन बरंचसं कमी झालेलं आहे. आणि मग कीर्तनाच्या माध्यमातून जर तरुण पिढीसमोर हे राष्ट्रीय विषय ठेवता आले, आणि केवळ राष्ट्रीयच असं नाही तर आजकाल आम्ही कीर्तनातून वैज्ञानिकांची चरित्र जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम किंवा कॉर्पोरेट कीर्तनातून सुद्धा आजकाल अनेक अशी चरित्र लावली जातात की जी नव्या पद्धतीने तरुण पिढीला देता येतील. आणि त्यांना जर त्यांच्या पद्धतीने आपण दिलं तर ते जास्ती छान आवडतं आणि ते आनंदाने स्वीकारतात. एक कीर्तनकार होण्यासाठी अंगामध्ये कुठले गुण असावे लागतात? कीर्तनाला आम्ही 1000 गुणांचा खंडोबा असं म्हणतो. म्हणजे असं पूर्वीच्या सुद्धा कीर्तनकारांनी म्हणून ठेवलंय, कारण एकाच वेळी सगळ्या कलांचा संगम तिथे तुम्हाला साधावा लागतो. म्हणजे वक्तृत्व सुद्धा हवं, गाणं सुद्धा हवं, अभिनय हवा, थोडंसं नाट्य हवं, आणि कीर्तनात नृत्य सुद्धा आधीचे कीर्तनकार सादर करायचे. म्हणजे नृत्य कीर्तन हा सुद्धा एक कीर्तनाचा प्रकार आहे, त्यामुळे नृत्याचं सुद्धा अंग तुम्हाला हवं. आणि अशा सगळ्या गुणांचा एकत्र समन्वय ज्या कलेमध्ये साधला जातो ती कला कीर्तन कला आहे. आणि सगळ्या माध्यमातून म्हणजे कीर्तनात तुम्हाला नाटकाचाही आनंद मिळतो, संगीताचाही आनंद मिळतो, नृत्याचाही आनंद मिळतो, आणि सगळ्या कलांचा आनंद एकाच ठिकाणी. आणि पूर्वीच्या काळी असं होतं की बायका फक्त मंदिरात जात असत, घरातल्या स्त्रिया, त्यांना सगळीकडे जाण्याची मुभा नव्हती नाटकाला किंवा गाण्याला वगैरे. तर मग अशा वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून त्या घरातल्या गृहिणींचं सुद्धा अतिशय छान मनोविश्व तयार करण्यात कीर्तनाची खूप महत्वाची भूमिका आहे. नवरात्रीचा हा उत्सव साजरा करत असताना या वर्षीचा आमचा विषय बंध आत्मसन्मानाचे आणि रंग कर्तृत्वाचे असा आहे. तर बंध आत्मसन्मानाचे, आत्मसन्मान हा विषय जेव्हा येतो आणि आपण आपली कला सादर करत असतो तेव्हा या आत्मसन्मानाविषयी तुला काय वाटतं? आत्मसन्मानात म्हणजे नेहमीच मिळतो. आणि अगदी खरं सांगायचं तर कीर्तनाच्या माध्यमातून म्हणजे कीर्तन करत असताना इतकी माणसं जोडली गेली आहेत, इतके आज 25 वर्ष या क्षेत्रात येऊन मला झालेली आहेत. पण हे क्षेत्र अंगीकारल्यानंतर किंवा स्वीकारल्यानंतर आपण म्हणतो ना की रक्ताची नाती सुद्धा जेवढी घट्ट नसतात ना तेवढी आपली अशी प्रेमाची जुळलेली, मैत्रीची जुळलेली नाती घट्ट असतात. आणि मला खूप आनंद वाटतो हे आपल्या सगळ्यांना सांगताना की या कलेच्या माध्यमातून म्हणा किंवा कीर्तन भक्तीच्या माध्यमातून नारदांची सेवा करताना अनेक अशी प्रेमाची, मैत्रीची आणि जीवाभावाची माणसं जोडली गेली आहेत की ज्यांची तुलना किंवा ज्यांच्या प्रेमाची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. आणि आत्मसन्मानाचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा त्या बाबतीत आपल्याला म्हणजे सगळ्यात आनंद तेव्हाच मिळतो ना की आपण जे सादर करून आपल्याला खरं समाधान मिळतं. एखादं कीर्तन असं असतं की जे सादर केल्यानंतर त्यातून आपल्याला एखाद वेळी असं वाटतं की हां खरं आहे, म्हणजे आज आपल्याला खरंच समाधान मिळालं, समाधानकारक आपलं झालं. हां, तर तो खरा आत्मसन्मान आहे असं मला वाटतं. म्हणजे कुणीतरी बाहेरून येऊन वेगळं देण्यापेक्षा आपल्याला मिळालेला आनंद आणि समाधान जे आहे. खरंय, अगदी खरंय. याच मालेत असा एखादा अनुभव आहे का तुझ्याजवळ की एखादं कीर्तन सादर केल्यानंतर तुला आलेला आहे किंवा कीर्तन सादर करत असताना आलाय असा एखादा अनुभव? अगदी असे अनुभव पुष्कळ आहेत, पण मला 1-2 अनुभव सांगायला तुम्हाला विशेष आवडेल. की एक जळगाव जिल्ह्यामध्ये चहार्डी नावाचं गाव, तर तिथे कीर्तन सेवेला गेले मी. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी स्त्री कीर्तनकाराचं कीर्तनच कधी ठेवलेलं नव्हतं, आणि शिवाय नारदीय कीर्तन सुद्धा त्यांच्या गावात पहिल्यांदा होत होतं. त्यामुळे मी जेव्हा तिथे गेले तेव्हा त्या सगळ्या समोर बसलेल्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर असं मोठं प्रश्नचिन्ह मला दिसत होतं की आता या ताई आल्या आहेत, आता या नेमकं काय करतील. एकतर कधी स्त्री कीर्तनकार आपल्या गावात उभीच राहिलेली नाही, आणि त्यानंतर नारदीय कीर्तन सुद्धा कधी झालेलं नाही. म्हणून अगदी ते असे साशंक मनाने समोर सगळे बसलेले होते. पण जेव्हा कीर्तन संपलं
तेव्हा अक्षरशः तुम्हाला सांगते की एकेकाने अक्षरशः असे पाय धरून धरून माझ्या पायावर डोकं ठेवलं. आणि ती नारदांची गादी आहे. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर पद्धत असते की त्या गादीवर डोकं टेकवायचं. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि प्रत्येक जण अगदी असं म्हणजे आतून ते जे आपल्याला दिसतं ना येताना, प्रत्येक जण म्हणत होता की ताई आमच्या गावात एकतर पहिल्यांदा स्त्री कीर्तनकार उभ्या राहिल्या, त्याच्यात नारदीय कीर्तन आम्ही पहिल्यांदा ऐकलं. आम्ही आजपर्यंत वारकरी कीर्तनच ऐकलीत आणि वारकरीच कीर्तनकार मंडळी ऐकलीत, पण हे तर काही वेगळंच आहे. असा हा एक तेव्हा मला छान अनुभव आला. एक अनुभव असा आला जो आमच्या नागपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये, त्यांचं सायन्स कॉलेजचं एक्झिबिशन होतं आणि त्या कॉलेजमध्ये त्यांच्या समारोपाला सेमिनारमध्ये कीर्तन त्यांनी ठेवलेलं होतं. आणि त्यांचा आग्रह होता की कुठल्या तरी वैज्ञानिकावरचंच कीर्तन हवं आम्हाला. मग तेव्हा मी त्यांच्यासमोर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं चरित्र कीर्तनाच्या रूपाने मांडलं आणि त्यांना ते अतिशय आवडलं. आणि मुख्य म्हणजे सगळी तरुण विद्यार्थी मंडळी माझ्या समोर होती. तेव्हाही तसंच झालं की त्यांना नंतर ते सगळी मंडळी येऊन म्हणाली की आम्हाला असं वाटलं होतं म्हणे आतापर्यंत की कीर्तन म्हणजे नुसतं जय जय राम कृष्ण हरी किंवा नुसतं पुराणातल्या कथा, पण हे तर काहीतरी वेगळंच आहे. आणि असं जर कीर्तन असेल तर आम्हाला तर दरवर्षी तुमचं कीर्तन ऐकायला आवडेल. म्हणजे हे सुद्धा अनुभव खूप खूप छान आहे. आनंद कीर्तन कलेचं बदलतं स्वरूप, समाजाला जशी आवश्यकता आहे त्या पद्धतीनं हे बदलतं स्वरूप खूप छान आहे. चॅलेंजेस खूप आहेत त्याच्यामध्ये, अर्थात अडचणी सुद्धा खूप आल्या असतील तुला या सगळ्या प्रवासामध्ये. पण आता जसे नवीन पिढी समोर येते, काही मैत्रिणींना या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा असेल किंवा कीर्तन कलेमध्ये आपण करिअर करू शकतो, हा एक महत्वाचा मुद्दा. तर तुझ्या माध्यमातून अशांना तू काय सांगशील की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? आता ही एक सध्याच्या दृष्टीने आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. मी आत्ताच तुम्हाला बोलताना बोलले की कालिदास विश्वविद्यालयाने, संस्कृत विश्वविद्यालयाने कीर्तनाचा पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विशेष करून महिलांना किंवा स्त्रियांना या क्षेत्रात येण्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं. कारण कीर्तन करत असताना त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणं, म्हणजे आपण म्हणतो की आधी गुरुपरंपरा पद्धतीने कीर्तन शिकलं जायचं, पण मला असं वाटतं की आता काळ पुढे चाललाय आणि काळ पुढे जात असताना बदलत्या काळानुसार बदलत्या काळाची आव्हानं आणि बदलत्या काळानुसार त्या पद्धती पण आपण स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे आधीच्या काळी जसं मुंज झाल्यानंतर 12-12 वर्ष शिष्य गुरुगृही जाऊन राहायचे आणि त्यांच्याकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरु शिष्य पद्धतीने शिक्षण घ्यायचे, पण आज प्रॅक्टिकली ते शक्य नाही. आपण विचार केला तरी 12 वर्ष आपण जाऊन राहायचो गुरुगृही आणि त्या पद्धतीने, आणि आज तसे गुरूंचे आश्रम सुद्धा राहिलेले नाही आहेत त्या काळचे. मग आज कुठली शिक्षण पद्धती योग्य आहे किंवा कुठली की शिक्षण पद्धती चालू आहे त्या पद्धतीनुसारच आपल्याला हे पण शिक्षण घ्यावं लागणार आहे. विशेष करून स्त्रियांना मी हा सल्ला देईन की नक्की कीर्तन महाविद्यालयामध्ये या आणि कीर्तनाचं शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घ्या आणि कीर्तनशास्त्र MA आणि BA ही पदवी घेऊन पुढचं करिअर सुद्धा त्यांना या दृष्टीने खुलं होण्यास मदत होणार. एका कीर्तनकारांनी स्वतःचं अस्तित्व बाहेर सुद्धा कसं टिकवून ठेवलं पाहिजे असं तुला वाटतं? मला असं वाटतं की कीर्तन हे एक असं माध्यम आहे की कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाजासमोर विषय ठेवत असताना या सगळ्या ज्वलंत आणि सामाजिक प्रश्नांना सगळ्या समाजासमोर ठेवलं पाहिजे, विशेषत्वाने ठेवलं पाहिजे आणि कीर्तनकारांनी तर ठेवलंच पाहिजे. कारण हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि जेव्हा आपण नारदीय कीर्तन परंपरा म्हणतो आहोत तेव्हा त्यांची परंपरा जिवंत ठेवण्याचं काम पर्यायाने सगळे कीर्तनकार मंडळी करतायत. आणि मग ती जिवंत ठेवत असताना ती प्राचीन परंपरा अजूनही पुढे कितीतरी वर्ष जिवंत जर ठेवायची असेल तर सगळ्यात पहिले राष्ट्रावरचं सांस्कृतिक राष्ट्रीय आणि ही सगळी आक्रमणं आम्हाला रोखायची आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला हे सामाजिक भान असणं प्रत्येक कीर्तनकाराला आवश्यक आहे असं मला वाटतं. की म्हणजे आपल्यापुरतं स्वतःपुरतं वैयक्तिक जीवन तर आपण प्रत्येकच जण जगत असतो, पण हे जीवन जगत असताना माझं काहीतरी माझ्या समाजाप्रती, राष्ट्राप्रती, माझ्या संस्कृतीप्रती मी देणं लागतो आणि माझं काहीतरी त्याप्रती कर्तव्य आहे आणि त्याप्रती मला काहीतरी करायचंय ही भावना जोपर्यंत प्रत्येक कीर्तनकारात किंवा प्रत्येक नागरिकात सुद्धा मी म्हणेल जागृत होत नाही तोपर्यंत आपण आपल्या देशाला विश्वगुरु पदावर बसलेलं
आपलं जे स्वप्न आहे आपला पण त्यात छोटासा वाटा असला वाटा, पाहिजे. खारीचा खारीचा वाटा असला पाहिजे. पण या क्षेत्रामध्ये काम करत असताना आता तुला नवीन अशी कुठली आव्हानं समोर वाटतात की या काही गोष्टी घडल्या पाहिजेत, आणखीन हे सुलभ झालं पाहिजे, अशी कुठली आव्हानं कीर्तन कलेच्या क्षेत्रात तुमच्या समोर आहेत? कीर्तन कलेच्या माध्यमातून बोलायचं झालं तर आव्हानं म्हणण्यापेक्षा म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की तरुणांनी जास्तीत जास्त इकडे वळलं पाहिजे. कारण आज आम्ही जेव्हा कीर्तनाला उभं राहतो तेव्हा आमच्या समोर बसलेला श्रोता हा विशिष्ट वयोगटातला असतो, 40 ते 60, 70, 80 त्याच्या पुढे. पण 40च्या आतला श्रोता कीर्तनाला आणायचा आहे. आणि हे मी नेहमी कीर्तनातून बोलत असते की कीर्तन करण्यामागचा माझा उद्देश हा केवळ लोकांचं, समाजाचं मनोरंजन करणं हा नाहीच आहे. किंवा जी माझ्यासमोर बसलेल्या वयोगटातली लोक आहेत, मंडळी आहेत, त्यांना मी जे सांगते ते त्यांनी आधीच अंगीकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना ते नव्याने देण्याची गरज नाही आहे. मग नव्याने हे कुणाला द्यायला हवं आहे? तर जी तरुण पिढी आहे, ज्या तरुण पिढीनं कीर्तनाला ती आली पाहिजे, ती कीर्तनाला बसली पाहिजे, कीर्तन त्यांनी ऐकलं पाहिजे आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या देशाकरता, समाजाकरता जो विचार आवश्यक आहे तो बाहेरच्या सगळ्या समाजापर्यंत नेला पाहिजे. हे एक सगळ्यात मोठं आव्हान वाटतं की तरुण मंडळी कीर्तनाला येत नाहीत. मग त्याकरता आम्ही आता नवीन प्रयोग होत असतात. अनेक कीर्तन महोत्सव होतात. कीर्तन महोत्सव त्यामुळे देवळातलं कीर्तन आता बाहेर मोठ्या प्रमाणावर, जसं लोकमान्य टिळकांनी घरातला गणेशोत्सव सार्वजनिक केला तसं आता देवळातलं कीर्तन हे सुद्धा मोठ्या प्लॅटफॉर्मवर सादर व्हायला लागलेलं आहे. मोठे मोठे कीर्तन महोत्सव होतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की नागपुरातून या कीर्तन महोत्सवांची सुरुवात झाली आणि नागपुरातला इतिहास आहे नागपूर शहराचा की या एकेका महोत्सवाला 12-12 हजार श्रोते आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहेत. मग तरुण पिढी तिथे येते पण मंदिरात येत नाही. हे एक म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. पण ती आली पाहिजे. त्यानुसार त्यांच्या पद्धतीने त्यांना ते कीर्तन द्यायला हवं आपण. मग ते त्यांच्या पद्धतीने गोडी लावली पाहिजे. स्वतः कीर्तन करत असताना समाजामध्ये अनेक कीर्तनकार घडवण्याचं काम सुद्धा मृण्मयी करते, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुझ्या या संपूर्ण वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. या क्षेत्रातली तुझी जी स्वप्न असतील ती पूर्ण होवोत आणि अर्थातच आमच्या सगळ्या मैत्रिणींना तुझ्यापासून प्रेरणा मिळो हीच आजच्या दिवशी कामना व्यक्त करते आणि तुझे मनापासून आभार मानते. मिराक इव्हेंट्सतर्फे तुझे मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, देवीचं नवरात्र म्हणजे शक्तीच्या उपासनेचा उत्सव आणि कीर्तन कला म्हणजे उपासनेची शक्ती सगळ्या समाजमनाला देण्याचा उत्सव. आणि या माध्यमातून आज मला आपल्या समोर इथे येऊन माझ्या कलेबद्दल आपल्याशी संवाद साधण्याची संधी मेराक इव्हेंट्सने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते, सर्वांप्रती आभार व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांना या नवरात्र उत्सवाच्या मनापासून भरपूर मनपूर्वक शुभेच्छा.